नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. टॉपिकचं नाव काय? ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. NCERTच्या बुक मधले नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजेच थोडक्यात रेस्पिरेशन, ह्युमन रेस्पिरेशन. मग त्यामध्ये साधारण 1 मार्क किंवा 2 मार्क नीटला याच्यावर क्वेश्चन्स असतात. पण महत्वाचा टॉपिक आहे, सोपा टॉपिक आहे, का अवघड नाही टॉपिक. प्रत्येक पॉइंटवर याच्यावर MCQ होती. मग त्यामध्ये आता इंट्रोडक्शन, त्याच्या असणार काय असणारी सुरुवात, थोडक्यात त्याचं बेसिक बघायचं. मग त्यामध्ये रेस्पिरेशन डेफिनिशन, रेस्पिरेशनची असणारी डेफिनिशन. आपण शॉर्ट मध्ये काय सांगतो? रेस्पिरेशन एक्सचेंज ऑफ गॅसेस. फक्त आपण त्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस घडणं म्हणजेच काय? रेस्पिरेशन घडणं असं म्हणत असतो. पण रेस्पिरेशनची डिटेल डेफिनेशन पाहिजे झाली तर ही डेफिनेशन काय? बायोकेमिकल प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिक कंपाउंड्स दॅट इज फूड्स आर ऑक्सिडाइज्ड टू लिबरेट केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. मग आता रेस्पिरेशनची डेफिनेशन समजावून घ्या. ही काय आहे तर बायोकेमिकल प्रोसेस, म्हणजे यामध्ये बायोलॉजिकल प्रोसेस घडते, केमिकल प्रोसेस घडते, दोन प्रोसेस एका वेळी घडतात. बाय विच यामध्ये काय घडतं? मग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट इज फूड. ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय संयुग जे आहेत, जे पदार्थ आहेत ते म्हणजेच काय असतात? फूड, जे आपण खातो ते. आर ऑक्सिडाइज, ते काय होतात? ऑक्सिडाइज म्हणजे त्यांचा ऑक्सिजनशी संयोग होणं. ऑक्सिडाइज होणं म्हणजे काय? ऑक्सिजन बरोबर संयोग होणं म्हणजेच ऑक्सिडाइज. टू लिबरेट केमिकल एनर्जी. मग ज्यावेळी संयोग होतो त्या काळात काय होत असतं? लिबरेट केमिकल एनर्जी, म्हणजेच फूडचं ऑक्सिजन बरोबर संयोग झाला की लगेच लिबरेट होतं, म्हणजे थोडक्यात मुक्त होते. काय? केमिकल एनर्जी त्यातून मुक्त होत असते. कशाच्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हे तुम्हाला आता माहितच आहे. इज कॉल्ड ॲज, त्यावेळी त्याला काय म्हणतात? रेस्पिरेशन. बघा डेफिनिशन, ही काय? बायोकेमिकल प्रोसेस बाय विच काय होत असतं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट इज फूड आर ऑक्सिडाइज, संयोग होतो कोणाबरोबर? ऑक्सिजन बरोबर. तसंच संयोग झाल्यानंतर काय तयार होतं? टू लिबरेट, मुक्त होते. काय? केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा निघून जाते. इन द फॉर्म ऑफ ATP, मुक्त होते म्हणजे कशाच्या फॉर्म मध्ये? ATPच्या फॉर्म मध्ये. इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन, त्यावेळी त्याला काय म्हणतात? रेस्पिरेशन. मग त्यामध्ये रिॲक्शन त्याची पहा. C6H12O6 म्हणजेच हे काय आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच फूड. संयोग कुणाबरोबर झालेला आहे? ऑक्सिडाइज कुणाबरोबर? त्यामध्ये 6O2 ऑक्सिजन बरोबर यांचा संयोग होतो. त्यावेळी काय घडत असतं? ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिडाइज होतं. इज इक्वल टू म्हणजेच ॲरोच्या पुढे काय येणार आहे? 6CO2 यांचा संयोग झाला की तयार होतो कार्बन डायऑक्साइड प्लस 6H2O. त्याच वेळी कार्बन डायऑक्साइड निघून जात असतो आणि H2O पण निघून जातो इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. म्हणजेच रेस्पिरेशन चालतं त्यावेळेस, श्वास ज्यावेळी आपण बाहेर सोडतो त्यावेळी वॉटर वेपरच्या स्वरूपात, म्हणजेच तिथं काय निघून गेलेलं असतं? वॉटर. प्लस लिबरेट, कोणती एनर्जी तयार झालेली असते? 38 ATP मॉलिक्युल्स, 38 ATPचे मॉलिक्युल्स त्यावेळी तयार होतात. कधी? ह्या रेस्पिरेशन मध्ये. आता त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इन रेस्पिरेशन प्रोसेस O2 is utilized by organisms to indirectly break down of nutrient molecules like glucose and to derive energy for performing various activities. म्हणजेच यामध्ये रेस्पिरेशन प्रोसेस ज्यावेळी चालते त्यावेळी ऑर्गॅनिझम म्हणजे आपण सुद्धा त्यात आलो. आपण काय करत असतो? O2 युटिलाइज करत असतो. हे आपलंच चाललेलं रेस्पिरेशन आहे. आपण काय करतो? O2 ऑक्सिजन युटिलाइज करतो, वापरतो. टू इनडायरेक्टली ब्रेकडाऊन ऑफ न्यूट्रिएंट मॉलिक्युल्स लाईक ग्लुकोज. हे कशासाठी ऑक्सिजन वापरत असतो त्यावेळी? तर अप्रत्यक्षरित्या काय होत असतं? ब्रेकडाऊन ऑफ न्यूट्रिएंट मॉलिक्युल्स लाईक ग्लुकोज. म्हणजे आपण घेतलेले जे ग्लुकोज आहे, ग्लुकोज म्हणजेच काय? न्यूट्रिएंट मॉलिक्युल्स आहेत.
पौष्टिक घटक जे आपण घेतो त्यांचं काय होतं ब्रेकडाऊन. म्हणजे इथं सांगितलंय तसं ब्रेकडाऊन होतं अँड टू डिराईव्ह एनर्जी, त्यातून एनर्जी मिळते आपल्याला. कोणती? केमिकल एनर्जी. ती कशासाठी वापरली जाते? परफॉर्मिंग व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. लक्षात ठेवा, ज्यावेळी रेस्पिरेशन प्रोसेस चालते त्यावेळी आपण युटिलाइज काय करत असतो? O2 ऑक्सिजन. कशासाठी करतो? तर इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या तो कशासाठी O2 वापरला जातो? ब्रेकडाऊन ऑफ. कशाचं ब्रेकडाऊन? न्यूट्रिएंट मॉलिक्युल्स लाईक ग्लुकोज. ग्लुकोज सारखे जे मॉलिक्युल्स आपण घेत असतो अन्नामध्ये त्याचं इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या ब्रेकडाऊन करतो. नंतर त्यातून आपण काय मिळवतो? एनर्जी. ती जी एनर्जी आहे मिळवलेली ती कशासाठी वापरतो? परफॉर्मिंग व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज आपल्या बॉडीमध्ये घडवण्यासाठी आपण ती एनर्जी वापरत असतो. समजलं? नेक्स्ट पॉइंट सेकंड, इन रेस्पिरेशन प्रोसेस CO2 is released during catabolic reactions which is harmful to organisms. म्हणजेच हीच रिॲक्शन, ह्या रिॲक्शनच्या भोवती सगळं फिरतंय. ज्यावेळी रेस्पिरेशन प्रोसेस आपली चालते त्यावेळी आपण काय करत असतो? CO2 रिलीज्ड. का तर इनटेक ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन आपण आत घेत असतो. CO2 काय करतो? थ्रोन आउट, बाहेर फेकण्याचं काम करतो, म्हणजेच रिलीज करतो ड्युरिंग कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. कॅटाबॉलिक रिॲक्शन्स म्हणजेच काय? इट इज अ पार्ट ऑफ मेटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम हे कुणाचा पार्ट आहे? तर मेटाबॉलिझमचा. मग यामध्ये काय होत असतं? इन विच प्रोसेस. मग यामध्ये काय होत असतं? कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन फॉर सिंपल स्मॉलर मॉलिक्युल्स. म्हणजेच कॉम्प्लेक्स जे फूड असतं ते ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन होऊन तयार काय होतं? स्मॉलर मॉलिक्युल्स तयार होतात. कशामध्ये? कॅटाबॉलिक रिॲक्शन ज्यावेळी घडते त्या काळात. म्हणजेच कशाचा पार्ट आहे? मेटाबॉलिझमचा, चयापचयाचा. म्हणजेच आपण ज्यावेळी O2 घेतो त्यावेळी CO2 रिलीज करतो ऍटमॉस्फिअरमध्ये. CO2 रिलीज करणं म्हणजेच ते काय? हार्मफुल टू ऑर्गॅनिझम्स. ते CO2 रिलीज करतो म्हणजेच आपल्या बॉडीला ते हार्मफुल असतं, म्हणून ऑटोमॅटिक काय होत असतं? रिलीज करतो आपण, म्हणजेच रेस्पिरेशन मध्ये टाकून देतो, बाहेर सोडतो. समजला? हा सेकंड पॉइंट. आता नेक्स्ट पॉइंट, रेस्पिरेटरी ऑर्गन्स. म्हणजेच त्यामध्ये रेस्पिरेशन साठी लागणारे प्रत्येक ॲनिमल्स मध्ये ऑर्गन्स, अवयव वेगवेगळे असतात. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, इन डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स mechanism of breathing varies and it is depending mainly on their habitats and level of organization. म्हणजेच इन डिफरंट ग्रुप ऑफ ॲनिमल्स, ॲनिमलचे वेगवेगळे ग्रुप आहेत. मग प्रत्येक ॲनिमलचे वेगवेगळे ग्रुप ते नंतर आपण पुढं पाहत जाणार आहोत. त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यामध्ये ब्रीदिंग व्हॅरीज आहे. प्रत्येकामध्ये जे मेकॅनिझम आहे ब्रीदिंगचं, रेस्पिरेशनचं, ते डिफरंट आहे. कशावरून? ते मेनली ऑन देअर हॅबिटॅट्स अँड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्यांचं असणारं राहणीमान, प्रत्येक ॲनिमलचं त्यांचं असणारं संघटन, त्याच्यावर त्यांचं काय असतंय? मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. प्रत्येक ॲनिमलमध्ये डिफरंट. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, इन लोअर इनव्हर्टिब्रेट्स एक्सचेंज ऑफ O2 विथ CO2 बाय सिंपल डिफ्युजन ओव्हर देअर एंटायर बॉडी सरफेस. मग त्यामध्ये लोअर इनव्हर्टिब्रेट्स, खालच्या अगदी सुरुवातीचे जे काय विकसित न झाले जे इनव्हर्टिब्रेट आहेत, कमी प्रमाणात विकसित किंवा अविकसित काय असतात? इनव्हर्टिब्रेट्स, अपृष्ठवंशी प्राणी. यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2, O2 आणि CO2 चे एक्सचेंज चालतं बाय सिंपल डिफ्युजन. ती मेथड जी असते ती सिंपल डिफ्युजन ओव्हर देअर एंटायर बॉडी सरफेस. म्हणजे त्यांच्या बॉडी सरफेसवरून, पृष्ठभागावरून बॉडीच्या काय चाललेलं असतं? एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 इन विच ॲनिमल्स? लोअर इनव्हर्टिब्रेट्स. मग त्यामध्ये एक्झाम्पल स्पॉन्जेस. कशात येतं? फायलम पोरिफेरा. सिलेंट्रेट्स, ह्या फायलमच आहे सिलेंट्रेटा. ह्यातलं तुम्हाला माहित आहे एक्झाम्पल हायड्रा. फ्लॅटवॉर्म्स, स्टेपवॉर्म, लिव्हर फ्लूक ही यातली एक्झाम्पल आहे. फ्लॅटवॉर्म्स, पट्टकृमी किंवा चपटेकृमी, ही सगळी जी लोअर इनव्हर्टिब्रेट्स आहेत त्यांच्यामध्ये ते एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 जे चालतं ते कसं चालतं?
बॉडी सरफेस. थर्ड पॉइंट, द अर्थवर्म्स यूज देअर मॉइस्ट क्युटिकल फॉर ब्रीदिंग. गांडूळ तुम्हाला माहित आहे त्याची जी स्किन असते वरची ती मॉइस्ट असते, ओलसर. त्या मॉइस्ट क्युटिकल मार्फत त्यांच्यामध्ये काय चालतं, रेस्पिरेशन. फॉर द इन्सेक्ट्स हॅव नेटवर्क ऑफ ट्यूब्स दॅट इज ट्रॅकियल ट्यूब्स. इट हेल्प्स ट्रान्सपोर्ट ॲटमॉस्फेरिक एअर विदिन द बॉडी. मग त्यामध्ये इन्सेक्टमध्ये असा पार्ट असतो, मग त्यामध्ये ट्रॅकियल ट्यूब्स असतात त्यामध्ये. मग या ट्रॅकियल ट्यूब्स मार्फत काय चालतं त्यांचं, रेस्पिरेशन किंवा ब्रीदिंग. म्हणजे त्याचं नेटवर्क असतं ट्यूब्स इन्सेक्टमध्ये, आणि त्याच्या मार्फत काय चालतं, ॲटमॉस्फेरिक एअर जे आहे ते विदिन द बॉडी, बॉडीमध्ये काय होत असते, एंटर होत असते. हे कशातलं झालं, इन्सेक्ट मधलं. फिफ्थ, इन मोस्ट ऑफ एक्वॅटिक आर्थ्रोपॉड्स अँड मोल्युस्क स्पेशल व्हॅस्क्युलराइज्ड स्ट्रक्चर प्रेझेंट कॉल्ड गिल्स फॉर रेस्पिरेशन. मग तुम्हाला माहित आहे एक्वॅटिक आर्थ्रोपॉड्स मीन्स लिव्ह इन वॉटर, पाण्यात राहणारे फक्त, लँडवर राहणारे नाहीत. जे पाण्यात राहणारे आर्थ्रोपॉड आहेत म्हणजेच त्यामध्ये त्यातले, आणि मोल्युस्का म्हणजेच पायला, स्नेल, गोगलगाय वगैरे एक्झाम्पल आहे. यांच्यामध्ये काय असतं, स्पेशल व्हॅस्क्युलराइज्ड स्ट्रक्चर. जशा ब्लड वेसल्स असतात तशा त्यांच्यामध्ये वेसल्स असतात, आणि त्या वेसल्स प्रेझेंट कॉल्ड, तिथं त्या वेसलला काय म्हणतात, गिल्स. कशासाठी असतात, रेस्पिरेशनसाठी. म्हणजे जशा ब्लड वेसल आहेत तशा त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलराइज्ड स्ट्रक्चर, असं खास असं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, त्यालाच तिथं गिल्स म्हणतात. ते कशासाठी वापरलं जातं, रेस्पिरेशनसाठी. आणि सिक्स्थ पॉइंट, इन फिशेस, हे ऑलरेडी आपल्याला बेसिक माहित आहे. इन फिशेस गिल्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. फिश मध्ये गिल्स वापरले जातात. आर्थ्रोपॉड जे ॲक्वॅटिक आहेत त्यांच्यामध्ये आणि मोलस्कामध्ये गिल्स वापरले जातात. का तर O2 इज प्रेझेंट इन वॉटर. दिस O2 इज युज्ड फॉर रेस्पिरेशन. पाण्यात जो O2 असतो तो वापरण्यासाठी त्यांच्यामध्ये काय झालेलं असतं, मॉडिफाईड वेगळ्या पद्धतीचे काय असतात, रेस्पिरेटरी स्ट्रक्चर्स, त्यालाच काय म्हणतात, गिल्स. त्या गिलच्या साह्यानं फिशेस काय करत असतात, रेस्पिरेशन करतात. म्हणजेच O2 प्रेझेंट इन वॉटर, पाण्यामधला असणारा वॉटर मधला जो प्रेझेंट O2 आहे तो घेण्याचं काम करतात, इनटेक करण्याचं काम करतात. ते कशामार्फत करतात, गिल्स मार्फत. नेक्स्ट 7 पॉइंट, amphibians like frogs can respire through moist skin. Amphi means both, bias means live. दोन्ही ठिकाणी राहणारे म्हणजेच ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर, पाण्यात आणि जमिनीवर राहणारा तुम्हाला माहित आहे फ्रॉग. मग फ्रॉग मध्ये जे रेस्पिरेशन चालतं थ्रू मॉइस्ट स्किन. मॉइस्ट त्यांची जी स्किन असते ती ओलसर असते. ओलसर स्किन कशासाठी वापरली जाते, तर रेस्पिरेशनसाठी. आणि लास्ट पॉइंट, रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स रेस्पायर विथ द हेल्प ऑफ लंग्स. आणि ह्यामध्ये आणखी राहिलेले जे आहेत ते रेप्टाइल्स, सरपटणारे, बर्ड्स, पक्षी आणि मॅमल्स, त्यामध्ये आपण पण आलो. सगळ्यांच्या मध्ये, या तिघांच्या मध्ये रेस्पिरेशन चालतं. ते कशामार्फत चालतं, लंग्स मार्फत. म्हणजेच त्यांना फुफ्फुस असतात. म्हणजेच ऑल दिस ॲनिमल्स आर वेल डेव्हलप्ड. मॅमल्स जे आहे, मॅमल मधला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड सिस्टीम. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथपर्यंत पॉइंट समजले असणार आहेत, माहित आहे मला. धन्यवाद.